विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। अगदी बालपणापासून जे मित्र केसाजी आणि शिवाजी महाराजांचे 4 वर्षाचा फक्त वयाचा फरक होता। ज्यावेळी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली, त्यावेळी सुरुवातीला जे मावळे महाराजांना लाभले त्यांच्यापैकी आधी आघाडीचं नाव म्हणजे केसाजी कंक आणि तानाजी मालुसरे। मागच्याच वर्षी सीताताई मालुसरे या ठिकाणी येऊन गेल्या। मला बरोबर अभिमान वाटतो यावर्षी मी आलेलो आहे। तर केसाजी कंकांनी आधी सुरुवातीच्या काळापासून स्वराज्याची शपथ ज्या रायरेश्वर किल्ल्यावर घेतली, त्या किल्ल्याच्या शपथ घेताना पासून ते अगदी केसाजींच्या वयाच्या 90व्या वर्षापर्यंत या स्वराज्याची सेवा केली आहे। केसाजी कंक म्हणजे त्या मोजक्या मावळ्यांमधला एक मावळा जे छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाईंची सेवा केली असे काही निवडक मावळे होते। त्या मावळ्यांमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या या सरसेनापती केसाजी कंकांचा उल्लेख करावासा वाटतो। केसाजी कंकांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व घटना पाहिल्या, सर्व घडामोडी पाहिल्या। फक्त शिवाजी महाराज नाही तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा केसाजी कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक कोंढा किल्ल्यावर त्या ठिकाणी गोव्यामध्ये त्यांनी पराक्रम केलेला आहे। केसाजी कंकांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगायचं झालं तर आमचे मूळचे गाव, स्वराज्याची पहिली राजधानी, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 वर्ष वास्तव्य लाभलं ज्या किल्ल्याला, ते पवित्र ठिकाण किल्ले राजगड, या किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या भुतोडे गावामध्ये केसाजी कंकांचा आजही 400 वर्षापूर्वीचा वाडा आहे। आता मी काही लोकांना बोलताना ऐकत होतो की त्यांचे गाव कुठले सांगा, तर त्यांच्यासाठी सांगतो की राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असले भुतोडे या गावी आजही हा 400 वर्षापूर्वीचा वाडा आहे। आज या ठिकाणी एक तलवार तुम्ही पाहतात, अशा अनेक तलवारी, अनेक शस्त्र घालून बाकीची शस्त्र आम्ही त्या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहेत। त्या काळातील नाणी, गोल, शिवराई हे सर्व आणि जुनी काळातील जुनी भांडी सुद्धा त्या ठिकाणी जतन केलेली आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारतातून तसेच या काही 2-4 वर्षांमध्ये बाहेरच्या देशातून सुद्धा अनेक पर्यटक, शिवभक्त, शिवप्रेमी, गडप्रेमी, इतिहास अभ्यासक आपल्या वाड्याला भेट देत असतात। मी या ठिकाणी सर्वांना, सर्व सोलापूरकरांना एक आग्रहाचं निमंत्रण करतो की आपणही सर्वांनी त्या ठिकाणी हक्काने कधीही 12 महिने 24 तास कधी आपला वाडा बंद नसतो। राजगडावर आलेल्या प्रत्येक मावळ्यासाठी आपला हा वाडा 24 तास उघडा असतो। कधीही केव्हाही आपण त्या ठिकाणी वाड्यावर येऊ शकता। केसाजी कंकांच्या मुख्य जर युद्ध सांगायची झाली तर सुरुवातीच्या काळात केसाजी कंक होते, पण ज्यावेळी महाराजांवर चाल करून तो अफजल खान चालून आला होता, तर त्या अफजल खानाच्या लढाईला जाताना प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये महाराजांनी मोठे 10 अंगरक्षक निवडले होते। या 10 अंगरक्षकांमध्ये कंक घराण्यातील 2 युगपुरुष होते, केसाजी कंक आणि कोंढाजी कंक। आणि मला अभिमान वाटतो की तो अफजल खान मारताना माझे पूर्वज त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि सभासद बोलतोय किंवा आपण 91 वर्ष पाहिली, ग्रँड पाहिला, तर ज्यावेळी महाराजांनी अफजल खानाला मारले त्यानंतर केसाजी कंकांनी त्या अफजल खानाचं मुंडकं घालायचं वेगळं केलं होतं आणि त्या ठिकाणी महाराजांना दाखवलं होतं। त्याचा हा पराक्रम अफजल खानाच्या लढाईत केसाजी कंकांनी केलेला आहे। या लढाईवर येत्या थोड्याच दिवसात शेर शिवराज हे नावाचा चित्रपट येणार आहे। आता भते शिकस्त नावाचा चित्रपट येऊन गेला, त्यामध्ये केसाजी कंकांचा सुद्धा समावेश होता। शाहीस्ते खानावरचा जी चाल केली होती त्यामध्ये केसाजी कंक सुद्धा पायदळाचे सेनापती म्हणून उपस्थित होते, त्याचाही इतिहास दाखवलेला आहे। त्यानंतर केसाजीची गाजलेली आणि तुम्हा सर्वांना माहित असलेली लढाई म्हणजे हत्तीची झुंज। 1674 जेव्हा आपला राज्याभिषेक संपन्न झाला त्यानंतर दक्षिण दिग्विजय करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंड्याला गेले होते। त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काही मोजके मावळे, ज्यामध्ये केसाजी कंक, सूर्याजी मालुसरे, हंबीरराव मोहिते या दिग्गज मावळे त्या ठिकाणी महाराजांबरोबर होते। आणि त्यावेळी महाराजांची फौज बघून कर्नाटकचा तो कुतुबशाह मुतम महाराजांना म्हणाला, महाराज तुमची फौज तर एवढी मोठी है, महाराज आपकी फौज तो बहुत बड़ी है, लेकिन आपकी फौज में एक भी हाथी नहीं दिखा। आता महाराज त्याला कसं सांगणार की आमच्या दऱ्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या डोंगर कापड्यांमध्ये गड किल्ल्यांवरती इथं शत्रू यायला शक्य नाही, तिथं हाती कधी येणार। पण महाराज त्या ठिकाणी त्या कुतुबशाहला म्हणतात, तानाशाहजी ऐसा कुछ नहीं है, हमारे पास 50,000 हाथी है। त्यावर परत कुतुबशाह म्हणतो
आपके पास 50,000 हाथी है तो फिर एक भी हाथी आपने आपकी फौज में क्यों नहीं लाया? तर त्यावर महाराज म्हणतात की तानाशाही मेरा हर मावळा, माझा प्रत्येक मावळा हा हत्तीच्या ताकदीचा आहे. आणि त्या ठिकाणी त्या कुतुबशहाला ते खोटं वाटलं. कुतुबशाही महाराजांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर त्यावेळी कुतुबशाह महाराजांना म्हणाला, असे असेल तर तुमचा एखादा मावळा लढेल का आमच्या हत्तीची? कर्नाटकचे हाती म्हणजे फार मोठे प्रचंड बलवंत. महाराज म्हणाले, तुम्ही कोणताही मावळा निवडा, माझा प्रत्येक मावळा हातीशी लढू शकतो. त्यावेळी महाराजांच्या एका बाजूला येसाजी कंकर, सूर्याजी मालुसरे, अमिराव मोहिते सर्व उभे होते. त्या कुतुबशहाने अशी सर्वांकडे नजर फिरवली. आणि त्यावेळी 1676 साल येसाजी कंकांचा जन्म 1626 म्हणजे त्यावेळी येसाजी कंक हे 50 वयाचे होते. त्यांनी त्या हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे, ज्याच्या प्रेरणेतून हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं, त्या मासाहेब जिजाऊ माता, ज्यांनी या हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली, ते छत्रपती श्री शिवाजी महाराज, ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य वाढवले. त्याचबरोबर आपल्या धर्मासाठी ज्यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिलं, ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, माझे पूर्वज सरसेनापती येसाजी कंक आणि या हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या सर्व मावळ्यांना प्रथमतः मी वंदन करतो. आज या ठिकाणी नगरसेवक श्री सुनील भाऊ कामाडी तसेच खड्डा तालीम सोलापूर तर्फे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या 4 राज्यांमध्ये जे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तींचं वाटप होतं, या वाटपासाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित आता ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं ते आमदार श्री देशमुख साहेब, तसेच मंचावर उपस्थित सर्व मंडळी आणि या कार्यक्रमासाठी शेकडोंच्या हजारोंच्या संख्येने आपण जे शिवभक्त सोलापूरकर या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या सर्वांना कंक परिवारातर्फे प्रथमतः मी नमस्कार. खरं तर ज्यावेळी मला फोन आला की सोलापूरमध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे, त्यावेळेस मला प्रथमतः नवल वाटलं की एखादी व्यक्ती 4 राज्यांमधल्या इतक्या मंडळांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तींच्या वाटप करते. बरं, मूर्ती ही काही छोट्या नाही. आपण समोर पाहतोय एवढ्या मोठ्या आकाराची मूर्ती गेले 8 वर्ष सुनील भाऊंच्या हस्ते या ठिकाणी वाटप केलं जाते. 500 पेक्षा अधिक मूर्त्या, आता त्यांनी सांगितलं की 500 पेक्षा अधिक मूर्त्या सुनील भाऊंनी आजपर्यंत वाटलेल्या आहेत. खरं तर ती त्यांच्या मनातील एक शिवभक्ती आहे की ते एवढं मोठं कार्य करत आहेत. आज 500 पेक्षा जास्त मंडळांना सुनील भाऊंमुळं एक प्रेरणा मिळाली की आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करावी. आणि 500 मंडळात प्रत्येकी 100, 200, 500, 1000 कार्यकर्ते जरी पकडले तरी आज सुनील भाऊ तुमच्यामुळं लाखो लोक शिवजयंती साजरी करत आहेत. हा एक मोठा आनंद आपल्याला आहे आणि ही खरोखर सोलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सोलापूरचे आणि आमचे कंक घराण्याचे नाते तसे फार जुने आहेत. मागील 2 वर्षापूर्वी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मी सोलापूरमध्ये उपस्थित होतो. त्यामुळं सोलापूरकरांची शिवभक्ती खरोखरच मलाही अभिमान वाटतो की इतके कट्टर शिवभक्त आणि महाराजांसाठी झोपून देणारे मावळे या सोलापुरात उपस्थित आहेत आणि बरोबर तुम्हा सर्वांचा सुद्धा मला अभिमान वाटतो. आज या ठिकाणी कंक घराण्याची जी तलवार आपण पाहतात, ती तलवार, त्या तलवारीचा प्रकार जो आहे तो आहे मराठा भोप तलवार. जे मानाचे पदाधिकारी मावळे असायचे त्यांच्याकडे ही भोप तलवार पाहायला मिळायची. तर ही मित्रांनो फक्त साधी सुधी भोप तलवार नाही, तर सरसेनापती येसाजी कंक यांचा मी थोडक्यात इतिहास मला सांगतो. विचार केला की ही व्यक्ती काय मला वाटत नाही अतिशय सुंदर नाही, म्हणून त्यांनी मुकामी येसाजींचा त्या ठिकाणी निवडलं. येसाजी पटकन पुढे आले. महाराजांना म्हणले महाराज आज्ञा द्यावी.
युद्धाचं दवंडी पूर्ण कर्नाटकामध्ये गोलकोंड्यामध्ये पसरवली गेली. गोलकोंड्याच्या वासियांनी आतापर्यंत 2 हातींची झुंज पाहिली होती, परंतु एका माणसाची एका हातीबरोबर झुंज हे पहिल्यांदा बांधत होते. तो माणूस साधा सुद्धा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होता. त्यामुळं त्या ठिकाणी भरपूर गर्दी जमली की हातीची झुंज पाहिजे आम्हाला, त्यासाठी गर्दी जमली. हातीच्या झुंजीचा दिवस आला. येसाजी कंक आपली संशय घेऊन त्या ठिकाणी महाराजांना मुजरा करून मैदानात उतरले. समोरच्या बाजूनी त्या ठिकाणी हातीची झुंज लढवताना हातीला मदत केलं जायचं, त्याला नशा दिली जायची जेणेकरून तो अजून चौथाला पाहिजे, अजून गवळला पाहिजे आणि समोरच्या दुसऱ्या हातीवर जोरात लावून गेला पाहिजे. अशा हातीला 30 ते 40 हशमांनी लढून आणला. विचार करा, ज्या हातीला धरायला 30 ते 40 हशम लागतात त्या हातीला एके येसाजी कंकांच्या अंगावर सोडण्यात आलं. परंतु येसाजी कंक ही काही साधी व्यक्ती नव्हती, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होते. ते शक्तीपक्ष युक्तिश्रेष्ठ हे महाराजांचं जे ब्रीद होतं ते येसाजी कंकांनी त्या ठिकाणी वापरलं. त्या हातीवर चालून गेले. त्यांना माहित होतं की हातीबरोबर ताकदीने लढण्यापेक्षा युक्तीने लढलं तरच आपला विजय होऊ शकतो. त्याच पद्धतीने त्यांनी हातीला नमवायचा त्या ठिकाणी वेध मांडला. हाती ज्या वेळी अंगावर यायचा त्यावेळी त्याला हुलकावणी देऊन ते बाजूला सरकायचे. असं करून हातीला पळवून दाखवला, हातीला शेपटीला धरून त्याला चिथावला, त्याला राग येऊन दिला. ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आता आपण या हातीवर वार करू शकतो त्यावेळी त्याच्या समोर जाऊन एका शमशेरीच्या गावात त्या हातीची सोंड वेगळी झाली, रक्ताच्या चिळकांड्या उडल्या आणि संपूर्ण गोलकोंड्यामध्ये सरसेनापती येसाजी कंकांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. आणि त्या ठिकाणी त्या कर्नाटकच्या वासियांनी पाहिलं की आपल्या हातीला मारण्यासाठी मराठे येसाजी कंकांसाठी हाती त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मित्र, तुम्ही ज्या तलवार बघतात ही जी तलवार आहे त्या तलवारीनं त्या गोलकोंड्याच्या कुतुबशाहाच्या हातीला मागवलं, त्याची सोंड वाकडी केली होती, सोंड तोडली होती. त्या तलवारीचं त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी ही तलवार कंक घराण्याकडून आपल्याला उपस्थित करण्यात आली आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातो सुनील भाऊ कामानी यांना की त्यांनी हा योग या ठिकाणी मिळवून आणला. मागच्या वर्षी तानाजी मालुसरे यांच्या वंशजांकडे असलेली कवड्याची माळ त्या ठिकाणी सुनील भाऊंनी उपस्थित करून दिली होती आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी. आज ही परमपवित्र तलवार या ठिकाणी उपस्थित आहे. तरी खरोखर माझे वैयक्तिक भाग्य आहे की मी या कंक घराण्यामध्ये जन्माला आलो, परंतु मी या कंक घराण्याच्या वतीनं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण ही एक तलवार या ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणी 400 वर्षापूर्वीचा वाडा आहे, मोठा इतिहास आहे. आज जेव्हा आपण गडकोटांवर जातो तेव्हा एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगात संचारते. तशाच प्रकारे जेव्हा शिवभक्त आपल्या कंकवाडीवर येतात तेव्हा त्याच्याही अंगात एक वेगळी ऊर्जा संचारते. त्यांनाही कुठेतरी येसाजी दिसतात, कुठेतरी कृष्णाजी दिसतो. कृष्णाजीचा उल्लेख आला तर कोंड्याच्या किल्ल्याची लढाईचं बोल म्हणतात. मी बोलतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये 1683 मध्ये 1683 ला कोंढा किल्ल्यावर स्वतः सरसेनापती येसाजी कंक हे किल्ल्याचा होते आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हा पदाधिकारी नाईक म्हणून किल्ल्यावर उपस्थित होता. त्याच वेळी पोर्तुगीजांना समजलं की या किल्ल्यावर मराठ्यांचे फक्त 300 ते 400 मावळे आहेत आणि हा किल्ला आपल्याला ताब्यात करायचा आहे. त्या संधीचा फायदा घेताना पोर्तुगीज व्हायसराय विल्सराई नावाचा जो व्हायसराय होता तो त्यांची अतिशय अत्याधुनिक अशी सगळ्या तोफा बंदुका तलवारी घेऊन त्या ठिकाणी तो 3 ते 4 हजाराची फौज घेऊन कोंढा किल्ल्यावर जाऊन आला. त्यांनी तोफांचा मारा केला. त्या ठिकाणी किल्ल्याच्या भिंती ढासळल्या. ही लढाई जवळपास मराठ्यांनी 10 दिवस लढवली. पोर्तुगीज आधी येत होते, कृष्णाजी सपासप त्या पोर्तुगीजांना कापत होते. त्या ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या लागून कृष्णाजी कंक त्या ठिकाणी ढासळले. येसाजी कंकांना दिसतंय आपला पोरगा त्या ठिकाणी ढासळलाय. बाकीचे मावळे मध्ये येसाजी बाबा तुमचा कृष्णा पडलाय, तुम्ही त्याच्याकडे जावा. येसाजी बाबा मध्ये कृष्णाचं काय व्हायचंय ते माझे धाकले राजे बघून घेतील, मला या पोर्तुगीजाकडे बघून घेऊ द्या. अशा पद्धतीनं 10 दिवस या ठिकाणी येसाजी कंकांनी तो किल्ला लढवला. 10 नोव्हेंबर 1683 साली स्वतः छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी येसाजी कंकांच्या मदतीला धावून आले आणि तो पोर्तुगीज व्हायसराय विजराई त्या ठिकाणी पळून गेला. या लढाईनंतर कृष्णाजी कंक यांना घरी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मूळ गावी घुटुंडे या ठिकाणी पाठवलं. कृष्णाजी कंक येसाजी कंक घुटुंड्याला आले. त्यानंतर कृष्णाजी कंकांचा दुर्दैवी जखमा फुटून मृत्यू झाला. त्यानंतर 23 जून 1685 ला स्वतः छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी आपल्या वाड्यावर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी कंक घराण्याचे येसाजी कंकांचं सातवन केलं. येसाजींचे दुसरे पुत्र सावजी कंक यांना पुढचा कारभारी नेमण्यात आला. त्यांना विनापागाने त्या ठिकाणी होनांचं बक्षीस देण्यात आलं. अशा पद्धतीने पुन्हा एकदा 1683 नंतर 1689 साली पुन्हा एकदा येसाजी कंकांचा रायगडाचे किल्लेदार म्हणून उल्लेख आढळतो. येसाजी कंकांनी काम केलं. त्यामुळं
चारही छत्रपतींच्या त्या ठिकाणी अंडर काम करण्याचं भाग्य कंक घराण्याला लाभलं. आजही आपल्या वाड्याची रचना अशी आहे की वाड्याच्या प्रत्येक व्यक्तीतून किल्ले राजगडाची संजीवनी माची आणि महाराजांचा वाली किल्ला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि त्या किल्ल्यावरून आपल्याला वाडा दिसत असतो. त्याच्यामुळं खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की स्वराज्यातील सरसेनापती यशाजी कंक हे एकमेव असे मावळे आहेत जे सलग 30 वर्ष पायदळाचे पायदळ प्रमुख सरनोबत सरसेनापती म्हणून या ठिकाणी त्यांनी स्वराज्याची सेवा केलेली आहे. आणि त्या 30 वर्षाच्या काळात फक्त आणि फक्त 20 वेळा त्यांचं घरी येण्याचे उल्लेख आढळतात. घरातून किल्ला दिसतो पण 30 वर्षात 20 वेळाच माणूस घरी येतो. म्हणजे विचार करा त्या माणसाची स्वराज्याप्रतीची निष्ठा कशी असेल. आपल्याला आता आठवड्यातून 1 दिवस सुट्टी लागते पण त्यावेळी 30 वर्षात 20 वेळा फक्त या ठिकाणी यशाजी कंकांनी सुट्टी घेतलेली आहे. अशा पद्धतीनं हा कंक घराण्याचा इतिहास या ठिकाणी मांडण्यासाठी माहिती देण्यासाठी मला सुनील भाऊ कामतींनी या ठिकाणी बोलवलं. आपण सर्वांनी आदरातिथ्य करून या ठिकाणी माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी सुनील भाऊंना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो कंक घराण्यातर्फे. आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सोलापूरकरांना मी विनंती करतो की आपण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा सरसेनापती यशाजी कंक वाडा भुजवणे या ठिकाणी आवर्जून यावं. आम्ही आपल्या सेवेस हजर आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.